मराठा आरक्षणाच्या संदर्भात आजचा एक दिवसीय जो अधिवेशन आयोजित केलाय, या सरकारतर्फे जे विधेयक मांडण्यात येणार आहे, खरं मला वाटतं की या सरकारचा उपराटा कारभार आहे। पहिल्यांदा 11 वाजता राज्यपालांचं अभिभाषण होणार, मग गटनेत्याची बैठक होणार, म्हणजे राज्यपाल बोलून जातील आणि मग गटनेत्यांनी चर्चा करायची। मला कळत नाही की इतकं भांबावलापणा, प्रथा, परंपरा याची काही यांना जाण आहे की नाही। पूर्वी गटनेत्याची बैठक घेऊन त्यावर जर सर्वमत करून घेण्यासाठी प्रयत्न केला असता, चर्चा झाली असती, त्या विधेयकातल्या मसुद्यावर काही गोष्टीवर प्रकाश टाकता आला असता आणि समन्वयाने मराठा समाजाला न्याय देता आला असता। परंतु उलटं काम या सरकारने केलं आहे। अगोदर राज्यपालाची बैठक, महोदयांचं भाषण आणि त्यानंतर मग गटनेत्यांची बैठक। म्हणून मला वाटतं की सरकारला समन्वय ठेवून काम करायचं नाही, सरकारला विरोधकांना विश्वासात घेऊन काम करायचं नाही, अशी एकूण या सरकारची परिस्थिती दिसते। एकूण हे भांबावलेलं सरकार आहे आणि यांना सर्व प्रथा आणि परंपरा मोडीत काढण्यासाठी किंवा मोडीतच काढलं आहे त्यांनी, अशा प्रकारची स्थिती निर्माण केलेली आहे। तर आज एक दिवसाचं अधिवेशन आहे मराठा आरक्षणाला घेऊन, पण कुठेतरी या म्हणजे हे जे अधिवेशन घेतलं जाणार आहे त्याच्यात काहीच होणार नाही असं राज ठाकरे म्हणाले। हे सगळं हा जो मुद्दा आहे तो सुप्रीम कोर्टाच्या ह्याच्यामधला आहे आणि केंद्र सरकारचा आहे, त्यामुळे हे सगळं टोलवाटोलवी चालू आहे असं राज ठाकरे म्हणतात। तर यातून काही निष्पन्न होईल का? नाही, आता असं आहे की मी आज तरी राज ठाकरे काय म्हणतायत त्या संदर्भात मला बोलता येणार नाही, पण एक नक्की की हे विधेयक मराठा समाजाच्या हितासाठी असेल तर त्यावर नक्कीच सकारात्मक चर्चा होईल आणि मराठा समाजाला न्याय मिळेल। आता विधेयकातील मसुदा आज आता आमच्या साईडवर टाकला गेलेला आहे। आता आम्ही ते 17 पानाचं हे विधेयक आहे आणि अनेक मुद्दे त्यामध्ये आहेत। त्यातील आम्ही आमच्या पक्षांतर्गत बैठक आहे, त्या बैठकीमध्ये कोर कमिटीच्या बैठकीमध्ये आम्ही ही चर्चा करू आणि त्यानंतर आम्हाला आमचं मत स्पष्टपणे मांडता येईल। गटनेत्यांना बोलण्याची संधी दिली जाणार आहे। अनेक आमदार आहेत ज्यांना या मुद्द्यावर आपलं मत मांडायचं आहे, परंतु सगळ्यांनाच बोलण्याची संधी मिळणार नाहीये असं कळतंय। केवळ गटनेते बोलतील असं कळतंय। तसं झालं तर एक असंतोष दिसून येऊ शकतो। नाही, नक्कीच मला मागच्या वेळेस पण हे विधेयक एकमताने मंजूर करायसाठी लावलं। शेवट फलित काय, सर्वोच्च न्यायालयामध्ये जर ते टिकलं नाही, त्याच कुठल्याही विधेयकावर एक दिवस काय 4 दिवस ठेवा अधिवेशन। आम्ही मागच्या वेळेस म्हणालो होतो की तुम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये हा स्पेशल अधिवेशन घ्या। सरकारने वेळ काढूपणा केला। आमची मागणी होती विरोधकांची, मी मागणी केलेली होती, परंतु त्यांनी त्यावेळेस एक दिवशीचं अधिवेशन घेण्यासाठी साफ सरकारने नकार दिला। आज आता एक दिवसाच्या अधिवेशनामध्ये हीच गती होऊ नये, सर्वोच्च न्यायालयात झाली। कुठल्याही विधेयकावर चर्चा करून विधेयक संमत झालं तर ते लोकांच्या हिताचं राहील आणि ते टिकेल सुद्धा। परंतु तशी भावनाच सरकारची नाही। क्रेडिट घेण्यापायी सरकारला समाजाला खड्ड्यात टाकण्याचं काम हे सरकार करत आहे असं मला एकूण या पद्धतीवर दिसते आहे। वडेट्टीवार साहेब, तुम्ही ओबीसी समाजाच्या वतीने राज्यभरात सभा घेतलेल्या आहेत, मात्र आज जर सभागृहात तुमच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांना जर बोलण्याची संधी नाही भेटली आणि जर विधेयक पारित झालं तर ते नाही कोर्टात टिकलं तर भविष्यात पुढे काय होणार? सरकार जबाबदार राहील। मराठा समाजाला उद्ध्वस्त करण्याचं पाप जर करायचंच असेल तर ती चर्चा न करू देता हे विधेयक पास करतील। नाही, आता बॅनर आत्ता झळकलेत आभाराचे, उद्या बॅनर उतरवल्यावर माहीत होईल की ते लोकांच्या फायद्याचं आहे की नुकसानीचं आहे। एवढंच नशीब की त्या बॅनरला कोणी काळं फासू नये।